मागील लेसनमध्ये आपण काही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट बघितल्या आणि आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डिफरंट टाईप ऑफ रिसर्च डिझाईन. मी मागच्याच व्हिडिओच्या एंडिंगला सांगितलं होतं की रिसर्च डिझाईन आपण अनेक प्रकारचे शिकलेलो आहोत. प्युअर रिसर्च किंवा त्याला फंडामेंटल रिसर्च आपण म्हणतो, अप्लाइड रिसर्च म्हणतो. पण जनरली ऑब्जेक्टिव्हनुसार जे काही रिसर्च होतात, ऑब्जेक्टिव्ह लक्ष समोर ठेवून मी अगोदर कॅटेगरायझेशन ऑफ रिसर्च मधला जो दुसरा मुद्दा आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च, त्याच्यानुसार जे प्रकार मी सांगितलेले होते की कोरिलेशनल रिसर्च आहे, एक्सप्लोरेटरी रिसर्च आहे, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह रिसर्च आहे, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च आहे. तर हे जे रिसर्चचे प्रकार मी सांगितले होते की जे ऑब्जेक्टिव्ह रिलेटेड आहे, डिस्क्रिप्टिव्ह, कोरिलेशनल, एक्सप्लोरेटरी आणि एक्सप्लोरेटरी. तर हे जे रिसर्चचे प्रकार आहे, या रिसर्चच्या प्रकारानुसार रिसर्च डिझाईन देखील बदलत असते. रिसर्च डिझाईन कोणती फॉलो करायची याचे काही नियम ठरलेले आहे आणि त्या नियमांचा इथे उल्लेख किंवा त्याचं स्वरूप कसं असावं याचा उल्लेख आपण इथे केलेला आहे. तर म्हणून इथं रिसर्चचं कॅटेगरायझेशन केलेलं आहे अकॉर्डिंग टू द रिसर्च मेथड्स. आणि ह्या ज्या रिसर्च मेथड आहे त्या ऑब्जेक्टिव्हनुसार आहे. ऑब्जेक्टिव्हनुसार ज्या रिसर्च मेथड, म्हणून मी तुम्हाला सिलेबसमध्ये नसताना सुद्धा रिसर्च चे ऑब्जेक्टिव्हनुसार कसे प्रकार पडतात ते सेकंड मॉड्यूलमध्ये कव्हर केलं होतं. देअर आर 3 ब्रॉडली कॅटेगरीज ऑफ रिसर्च डिझाईन. 3 ब्रॉडली कॅटेगरी आहे. एक म्हणजे रिसर्च डिझाईन इन केस ऑफ एक्सप्लोरेटरी रिसर्च स्टडी. Second, research design in case of descriptive and diagnostic research study. And third one, research design in case of hypothesis testing and research studies. त्यातले जे पहिले दोन प्रकार आहे, रिसर्च डिझाईन इन केस ऑफ एक्सप्लोरेटरी स्टडी अँड रिसर्च डिझाईन इन केस ऑफ डिस्क्रिप्टिव्ह अँड डायग्नोस्टिक स्टडी, याचा अभ्यास आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर पहिला पार्ट आहे रिसर्च डिझाईन इन केस ऑफ एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन. एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन जे असतात त्याच्यामध्ये रिसर्च डिझाईन रिसर्च स्टडीज जे असतात त्यात रिसर्च डिझाईन कसे केले जातात याबद्दलची माहिती आहे. एक्सप्लोरेटरी रिसर्च स्टडीज आर ऑल्सो टर्म्ड ॲज फॉर्म्युलेटिव्ह रिसर्च स्टडी. ऑलरेडी हा पार्ट मागच्या टाईप्स ऑफ रिसर्चमध्ये घेतलेला आहे की एक्सप्लोरेटरी रिसर्च म्हणजे नेमके काय. तर एक माहिती म्हणून सांगतो की ज्या विषयामध्ये अतिशय कमी प्रमाणात अभ्यास झालेला आहे, ज्या विषयामध्ये अगोदर अशा प्रकारचं संशोधन मोठ्या प्रमाणात झालेलं नसतं, असा जो विषय असतो की ज्याच्यामध्ये आयडियाज अँड थेरीज याच्यावर फक्त प्रकाश टाकण्याचं काम केलं जातं, तर त्याला आपण एक्सप्लोरेटरी रिसर्च असे म्हणतो. मग असा जो रिसर्च असतो, हा रिसर्च डिझाईन करत असताना आपल्याला एक्सपेरिमेंट करायचं नाही आहे कोणत्याही प्रकारे, म्हणून याला एक्सप्लोरेटरी रिसर्चला हा खूप फ्लेक्झिबल असतो आणि कोणत्याही प्रकारचं टेस्टिंग किंवा एक्सपेरिमेंटल युनिट, कंट्रोल सिच्युएशन अशा प्रकारचं डिझाईन आपल्याला करायचं नाही, कारण मुळात त्याचं स्वरूपच असं आहे टू फाइंड आउट द आयडियाज अँड इनसाइट ओनली अबाउट द theory or subject to be studied. म्हणून exploratory research studies are the termed as formulative study. Exploratory research is a systematic scientific approach which enables a social scientist to determine whether the idea is real or not. आयडिया रियालिटीमध्ये येऊ शकते का किंवा नाही येऊ शकत एवढंच फक्त त्यातून सिद्ध करायचं असतं की जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारचे रिसर्च त्याला प्रूव्ह करण्यासाठी होऊ शकतात. द मेन पर्पज ऑफ सच स्टडीज इज दॅट फॉर्म्युलेटिंग अ प्रॉब्लेम फॉर more precise investigation or developing a working hypothesis from an operational point of view. याचा फक्त उद्देश असा आहे की आपल्याला वर्किंग हायपोथेसिस, ज्याला आपण अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणतो, तो तयार करणं हा त्याचा उद्देश असतो आणि त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारे एक्सपेरिमेंटची गरज नसते. द मेजर इम्फॅसिस इन सच स्टडी इज टू डिस्कवर द आयडियाज अँड इनसाइट. हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. रिसर्च डिझाईन ॲप्रोप्रिएट फॉर सच स्टडीज मस्ट बी फ्लेक्झिबल इनफ टू प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटी फॉर कन्सिडरिंग डिफरंट आस्पेक्ट ऑफ द प्रॉब्लेम अंडर स्टडी. इथे फक्त प्रॉब्लेमचं स्वरूप समजून घ्यायचं आहे किंवा एखादा विषय आहे, त्या विषयामध्ये ज्या आयडियाज आहे, ज्या कल्पना आहे, त्या कल्पनाचं स्वरूप समजून घ्यायचं आहे, त्याच्या वेगवेगळ्या आस्पेक्टचं स्वरूप समजून घ्यायचं आहे. फक्त एक्सप्लोअर करतोय आपण, तो विषय फक्त एक्सप्लोअर करतोय. त्यामुळे
जे रिसर्च डिझाइन आहे ते अत्यंत फ्लेक्सिबल आहे. आता फ्लेक्सिबल रिसर्च डिझाइन म्हणजे काय? तर त्याचं सर्व्हे करताना काय केलं पाहिजे? त्यानंतर लिटरेचर शोधताना आपण कशाप्रकारे त्यात फ्लेक्सिबिलिटी इन एव्हरी आस्पेक्ट, एव्हरी स्टेप ऑफ द रिसर्च इज फ्लेक्सिबल. रिसर्च डिझाइन मी एक्सप्लोरेटरी रिसर्चमध्ये सांगितलं, बऱ्याच वेळेस एक्सप्लोरेटरी रिसर्च विदाऊट प्लॅनिंग हा फेस केला जातो, की जे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग केलं जात नाही. पूर्वग्रह केलेला नसतो किंवा कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग केलेलं नसतं. तर अशा प्रकारे फ्लेक्सिबिलिटी ही प्रत्येक स्टेजवर असतं. डाटा कलेक्शनचं प्लॅनिंग नसतं. डाटा एनालिसिस कोणत्या प्रकारे करायचं याचं प्लॅनिंग नसतं. तर ह्या प्रत्येक स्टेजला फ्लेक्सिबिलिटी हा ह्या रिसर्च डिझाइनचा, एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाइनचा वैशिष्ट्य आहे. Done in the field whether there is a little knowledge is available. Exploratory methods according to the Katz represents the earlier stage of science. म्हणजे ज्या विषय नवीन विषय जे जन्माला आलेले आहे. फॉर एक्झाम्पल आमच्या लायब्ररी सायन्समध्ये सायंटोमेट्रिक्स हा रिसर्च जेव्हा निर्माण झाला त्यावेळेस फक्त आणि फक्त ऑथर स्टडी केले जात होते. तर ऑथर स्टडीमध्ये कोणत्याही प्रकारचं स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस केलं जात नव्हतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं की तो लायब्ररी सायन्सचा एक महत्त्वाचा भाग होता की जो नुकताच इमर्ज झाला. पण आता तो फार डेव्हलप झालेला आहे. अनेक इंडिकेटर्स आलेले. पण इनिशियल स्टेजला जे काही स्टडीज होत होते ते फक्त ऑथर स्टडी होता, की फर्स्ट ऑथरनी किती पेपर लिहिले, सेकंड ऑथर 2 ऑथर मिळून किती पेपर लिहिले गेले, 3 ऑथर मिळून किती पेपर लिहिले गेले, असा जुजबी स्टडी केला जात होता. मग याला म्हणायचं आता हा एक्सप्लोरेटरी स्टडी होता फक्त टू फाइंड आउट द सिच्युएशन ओन्ली. की त्यानंतर नंबर ऑफ पेपर, जर्नलमध्ये पेपर किती पब्लिश झाले, किती ऑथरनी किती पेपर लिहिले आणि त्यांना सायटेशन किती मिळाले. अशा प्रकारचा जो स्टडी की ज्या स्टडीमध्ये कोणत्याही स्टॅटिस्टिकल टेक्निकची आवश्यकता नाही. इट इज जस्ट एक्सप्लोरेटरी रिसर्च. मग अशा प्रकारच्या रिसर्चमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे जे रिसर्च होतात ते अर्लियर स्टेज ऑफ दॅट सब्जेक्ट. लायब्ररी सायन्स हा खूप मोठा विषय, पण सायंटोमेट्रिक जेव्हा इमर्ज झालं त्यावेळेस हे जे सब्जेक्ट होते हे अतिशय सुरुवातीला जुजबी स्टडी केला जात होता आणि तो एक्सप्लोरेटरी पद्धतीने केला जात होता. This significant operation implies is that all sciences must have and at the beginning had an approach which is purely exploratory. सुरुवातीच्या काळात प्रत्येक शाखेचा उगम होताना सुरुवातीचे जे पेपर्स असतात किंवा सुरुवातीचे जे रिसर्च असतात ते एक्सप्लोरेटरी रिसर्च असतात. जनरली द फॉलोइंग 3 मेथड्स इन द कॉन्टेक्स्ट ऑफ रिसर्च डिझाइन फॉर सच स्टडीज आर टॉक्ड अबाउट. 3 प्रकारचे गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात रिसर्च डिझाइन करताना. एक सर्व्हे ऑफ कन्सर्निंग लिटरेचर. एक तर एक्सप्लोरेटरी रिसर्च तयार करत असताना आपल्याला सर्व्हे हा एक महत्त्वाचा पार्ट असतो. सर्व्हे ऑफ कन्सर्निंग रिसर्च डिझाइन करताना लक्षात घ्यायचं. एक्सपिरियन्स सर्व्हे हा एक पार्ट आहे आणि तिसरा ॲनालिसिस ऑफ इनसाइट स्टिम्युलेशन एक्झाम्पल. आता हे काय आहे? तर एक्सप्लोरेटरी रिसर्च करताना सगळ्यात पहिले रिसर्च डिझाइन करताना पहिला पॉईंट लक्षात घ्यायचा द सर्व्हे ऑफ कन्सर्निंग लिटरेचर. आता सर्वच क्षेत्रामध्ये सर्व्हेची आवश्यकता असते. लिटरेचर रिव्ह्यू किंवा लिटरेचर सर्व्हे हा प्रत्येक एक्सपेरिमेंटल रिसर्च असो किंवा कोणताही रिसर्च असो त्यात केला जातो. पण एक्सप्लोरेटरी रिसर्चमध्ये काय केलं जातं? दिस इज द मोस्ट सिम्पल अँड फ्रुटफुल मेथड ऑफ फॉर्म्युलेटिंग द रिसर्च प्रॉब्लेम. जे रिसर्च प्रॉब्लेम असतात, कारण विषयाचं मध्ये फार मोठ्या प्रमाणात रिसर्च झालेला नाही आहे. आपण जो विषय हाती घेतलेला असतो एक्सप्लोरेटरी रिसर्चमध्ये त्यात तो विषय हा नाविन्यपूर्ण असतो. त्यात मोठ्या प्रमाणात रिसर्च घेतलेला नसतो. म्हणून सर्व्हे हा एक महत्त्वाचा लिटरेचर सर्व्हे जो असतो त्यामधून आपल्याला काही प्रॉब्लेम मिळतोय का आणि तो आपल्याला सिद्ध करता येतोय का याकडे रिसर्च डिझाइन करत असताना लक्ष दिलं जातं. हायपोथेसिस इज टेकन फ्रॉम अर्लियर वर्क्स अँड देअर युजफुलनेस इज इव्हॅल्युएटेड ॲज द बेसिस फॉर फ्युचर लिटर. म्हणजे जुन्या लिटरेचरमधूनच आपण हायपोथेसिस काढतो आणि ते हायपोथेसिस नंतर टेस्ट करण्याचा प्रयत्न करतो किंवा भविष्य काळामध्ये ते टेस्ट करण्यासाठी देत असतो. म्हणजे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे की फार मोठ्या प्रमाणात रिसर्च नसल्यावर किंवा बिगिनिंग ऑफ दॅट सब्जेक्ट असल्यामुळे व्हरायटी ऑफ पेपर्स आर नॉट अवेलेबल.
जनरली थेअरीजमधून किंवा त्याच्या थेरॉटिकल नॉलेजमधून आपल्याला हायपोथेसिस जनरेट करावा लागतो आणि तो टेस्ट करावा लागतो. रिव्ह्यू अवेलेबल मटेरियल फॉर डिरायव्हिंग द रिसेंट relevant hypothesis from it. It is almost impossible to come up with the research topic and hasn't been conducted before. External secondary research can also be help you perfect your research design. तर अशा प्रकारे यामध्ये सांगितलेलं आहे की लिटरेचरमधून आपण हायपोथेसिस फॉर्म्युलेशन करतो आणि त्यातून रिसर्च पुढं कंडक्ट कसा करायचा त्याबद्दल माहिती दिली जाते. सेकंड पॉईंट रिसर्च डिझाईन एक्सप्लोरेटरी रिसर्चचा रिसर्च डिझाईन करत असताना लक्षात घ्यायचा तो म्हणजे एक्सपिरियन्स सर्वे. Experience survey always means the survey of the people who had practical experience. The object is to obtain new ideas relating to the research problem. A systematic interviewing format with a flexibility is adopted. मग आता अशा ज्या नाविन्यपूर्ण विषयामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे, एक्सप्लोर करायचं आहे, तर त्यामध्ये प्रॅक्टिकली काम करणारी जी लोकं असतात किंवा प्रॅक्टिकल काम करणारे एक्सपिरियन्स्ड लोकं जे असतात, त्यांचे विचार, त्यांचे अनुभव हे फार महत्त्वाचे ठरतात. कदाचित त्यांच्या विचारांमधून आपल्याला आपल्या एक्सप्लोरेटरी रिसर्चला काही दिशा मिळू शकते. तर अशा वेळेस आपल्याला इंटरव्ह्यू कंडक्ट करावे लागतात अशा एक्सपिरियन्स लोकांचे. त्याचा उल्लेख आपल्याला एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन करत असताना लक्षात घ्यायचा असतो. अशा लोकांचे जे काही इंटरव्ह्यू असतात ते फ्लेक्सिबल असले पाहिजे टू एक्सप्लोर मॅक्झिमम रिलेटेड टू द रिसर्च प्रॉब्लेम. Survey of the people who had practical experience with the problem to be studied person by the virtue of nature of their jobs are in a position to throw light on the subject matter of interest of the investigator. आता यामध्ये काही जे लोक असतात ते अप्रत्यक्षपणे ह्या प्रॉब्लेमशी रिलेटेड असला आपण जो रिसर्च प्रॉब्लेम घेतलेला आहे त्याच्याशी संबंधित असतात त्यांच्या जॉबमुळे आणि त्यामुळे त्या लोकांचा देखील आपण सर्वे घेऊ शकतो. पार्शली एक्सपिरियन्स ज्याला आपण म्हणतो, डायरेक्ट एक्सपिरियन्सचे इंटरव्ह्यू घेतले जातात आणि पार्शली एक्सपिरियन्स चा देखील आपण सर्वे घेतला जातो. The interview must be ensure flexibility in the sense that the responding should be allowed to raise issues and questions which the investigator has not previously considered. याच्यामध्ये रिस्पॉन्स इंटरव्ह्यू घेताना वन वे इंटरव्ह्यू नसतो, हा टू वे इंटरव्ह्यू असतो. म्हणजे जो रिस्पॉन्डंट असतो त्याला सुद्धा प्रश्न विचारायचा अधिकार असतो अशा प्रकारच्या रिसर्चमध्ये की जेणेकरून इंटरॅक्टिव्ह अशा स्वरूपाचा इंटरव्ह्यू होऊन जास्तीत जास्त प्रॉब्लेमशी संबंधित माहिती मिळते. आता हे सगळं का आहे तर लक्षात घ्या, हा एक्सप्लोरेटरी रिसर्च आहे. आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे, त्या प्रॉब्लेमचं स्वरूप लक्षात घ्यायचं आहे आणि म्हणून आपण मॅक्झिमम माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून इंटरॅक्टिव्ह रिसर्च इंटरव्ह्यू डिझाईन शुड बी देअर इन रिसर्च डिझाईन. तिसरा आहे ॲनालिसिस ऑफ इनसाइट स्टिम्युलेशन एक्झाम्पल. इट इज ऑल्सो नोन ॲज अ केस स्टडीज. अगोदर काही केस स्टडीज झालेले असतील अशा प्रॉब्लेमशी रिलेटेड तर त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. स्टडी ऑफ ऑल केसेस विच आर prevalent to the area of study, relatively unformulated problem. It is also a fruitful method of suggesting hypothesis, examining existing record, unstructured interviewing, etc. तर हे ॲनालिसिस इन्साईट म्हणजे काय की त्या रिसर्च प्रॉब्लेमचं इन्साईट किंवा अंतर्गत ज्या गोष्टी असतात, ज्या दडलेल्या गोष्टी असतात त्या बाहेर काढण्याचं, त्यांना स्टिम्युलेशन देण्याचं काम कशामध्ये केलं जातं, काही केस स्टडीजमध्ये असतात, काही अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यूमधून केलं जातं. तर अशा किंवा काही एक्झिस्टिंग रेकॉर्ड्स असतात, ते रेकॉर्ड्स चेक केले जातात. तर अशा प्रकारे ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, सर्वेइंग ऑफ कन्सर्निंग लिटरेचर, द एक्सपिरियन्स सर्वे अँड ॲनालिसिस ऑफ इन्साईट स्टिम्युलेशन एक्झाम्पल. तर ह्या ज्या 3 प्रकार आहे, हे एक्सप्लोरेटरी टाईपचा रिसर्च जर असेल तर तो डिझाईन करताना लक्षात घेतला पाहिजे. इथे कुठेही आपण व्हेरिएबलबद्दल बोललेलं नाही, इथे कुठेही आपण एक्सपेरिमेंटबद्दल बोललेलं नाही आहे. याचं कारण असं की हा जुजबी स्टडी आहे. जुजबी स्टडी म्हणजे हा बेसिक स्टडी आहे
आणि म्हणून इथे मोठ्या प्रमाणात एव्हिडन्सेस क्रिएट करणं किंवा डेटा कलेक्शन करणं शक्य नसतं. उपलब्ध असलेल्या जे काही डेटा आहे आणि एक्सपिरियन्स्ड व्यक्ती आहे, त्याच्याशी संबंधित व्यक्ती आहे, काम करणारी व्यक्ती आहे, अशा व्यक्तींमधून आपल्याला रिसर्च पुढे न्यायचा असतो आणि म्हणून एक्सप्लोरेटरी रिसर्च is very basic research and that these three factors should be considered while conducting research design of such kind of exploratory research. दुसरा जो प्रकार आहे रिसर्चचा, जो आपण काल बघितला, डिस्क्रिप्टिव्ह अँड डायग्नोस्टिक, हे दोन्ही सिमिलर आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं की डिस्क्रिप्टिव्ह अँड डायग्नोस्टिक रिसर्चला ॲक्युरसी फार पाहिजे, बिकॉज दीज आर एव्हिडन्स बेस्ड रिसर्च, दीज आर फॅक्ट फाइंडिंग रिसर्च. आलं लक्षात? डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च इज कॉल्ड फॅक्ट फाइंडिंग रिसर्च, की फॅक्ट शोधायचे आहे आपल्याला आणि त्या फॅक्ट रिलायबल असल्या पाहिजे. चुकीच्या फॅक्ट्स शोधता येत नाही किंवा शोधल्या जाऊ नये याच्यासाठी खूप स्ट्रक्चर्ड पद्धतीने रिसर्च करावा लागतो. डायग्नोसिस रिसर्चमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी किती प्रमाणामध्ये येते, रिपीटेड फ्रिक्वेन्सी किती प्रमाणात येते, ते आपल्याला चेक करायचं असतं. म्हणून डायग्नोस्टिक रिसर्च इज ऑल्सो अ स्ट्रक्चर रिसर्च. म्हणून ह्या दोन्ही गोष्टींचं रिसर्च डिझाईन कॉमन आहे. दोन्ही पद्धतीचं रिसर्च डिझाईन कॉमन आहे. रिसर्च डिझाईन इन केस ऑफ डिस्क्रिप्टिव्ह अँड डायग्नोस्टिक रिसर्च स्टडीज. Descriptive research studies are those studies which are concerned with the describing the characteristics of a particular individual or a group. Descriptive studies मी तुम्हाला सांगितलं की it is a fact finding studies. Studies concerned with the specific prediction with narration of the facts and characteristic concerning individual, group or situation are all examples of descriptive study. Descriptive study मध्ये जे इव्हिडन्स असतात त्या इव्हिडन्सच्या आधारावर आपण फॅक्ट फाइंडिंग करत असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, सॅटिस्फॅक्शन ऑफ वर्कर्स हा एक डिस्क्रिप्टिव्ह स्टडी होऊ शकतो. मग ह्या वेळेस आपल्याला काय एव्हिडन्स मिळणार आहे, तर आपल्याला एव्हिडन्स आहे तिथले सॅलरी रेकॉर्ड्स असतील, त्याचं सॅलरी ग्रोथ असेल कशी झालेली आहे, त्याच्यानंतर काही क्वेश्चनरीद्वारे आपण त्यांची माहिती, सोशो इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड ऑफ द वर्कर हे काढू शकतो. म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीने फॅक्ट शोधतो आहोत. तसं इंटरव्ह्यू मेथड, स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू मेथड, याला अनस्ट्रक्चर्ड असून चालणार नाही. स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू मेथड द्वारे आपण काय करणार आहोत, शोधणार आहोत. तर अशा प्रकारे सॅटिस्फॅक्शन ऑफ वर्कर्स, तर हा जो विषय आहे, हा विषय डिस्क्रिप्टिव्ह स्टडी अंतर्गत येतो आणि त्याच्यासाठी आपल्याला अतिशय काळजीपूर्वक रेकॉर्ड चेक्स करावे लागतील. काही रेकॉर्ड जनरेट करावे लागतील. रेकॉर्ड जनरेट करायचे म्हणजे इंटरव्ह्यूच्या द्वारे, क्वेश्चनरीद्वारे, सर्वेद्वारे आपल्याला रेकॉर्ड जनरेट करावे लागतील. तर अशा प्रकारे ह्या प्रत्येक ठिकाणी सिस्टमॅटिक पद्धतीने रिसर्च डिझाईन करण्याची आवश्यकता आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये. आता डायग्नोस्टिक रिसर्च म्हणजे काय आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. डायग्नोस्टिक रिसर्च स्टडीज डिटरमाइन द फ्रिक्वेन्सी विथ विच समथिंग ऑकर्स or its association with something else. The study is concerning whether certain variables are associated are examples of the diagnostic study. आता ह्या डायग्नोस्टिक स्टडीमध्ये एखादी फ्रिक्वेन्सी किती वेळेस येते, एखादा ड्रग्स किंवा दिल्यानंतर बरं होण्याचं प्रमाण किती आहे, किंवा एखादा ड्रग्स दिल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट कोणत्या कोणत्या पद्धतीने होतात, याची फ्रिक्वेन्सी काय आहे हे आपण बघितलेलं आहे. डायग्नोस्टिक रिसर्चमध्ये मी तुम्हाला हे पण सांगितलं की एक ग्रुप, ॲक्च्युली हा एक्सपेरिमेंट बेस्ड रिसर्चच असतो, परंतु ह्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी चेक केलेली असते, नॉट रिलेशन बिटवीन द व्हॅरिएबल्सचं रिलेशन मोठ्या प्रमाणात, असोसिएशन ऑफ व्हॅरिएबल्स, असोसिएशन कोणकोणते व्हॅरिएबल्स एकत्रपणे काम करतात, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. किंवा त्याच्यात पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे की निगेटिव्ह कोरिलेशन आहे हे चेक केलं जातं. म्हणून फ्रिक्वेन्सी डायग्नोस्टिक रिसर्चमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑकरन्स. म्हणून यामध्ये सुद्धा अतिशय काळजीपूर्वक डेटा ॲनालिसिस करताना किंवा तो रिसर्च इम्प्लिमेंट करताना आपल्याला अशा प्रकारे काळजी घ्यावी लागते. म्हणून इथे सुद्धा फ्लेक्झिबिलिटी असली तर रिसर्च आपले खूप वेग येणार. आणि हे करत असताना
प्रत्येक व्हेरिएबलची काळजी व्हेरिएबलच्या फ्रिक्वेन्सी ऑकरन्स किती प्रमाणात होतं याची काळजी घ्यावी लागते. म्हणून रिसर्च डिझाइनमध्ये फ्लेक्सिबिलिटी असता कामा नये. डायग्नोस्टिक टाइपच्या रिसर्च बोथ द मेथड्स आर कॉमन इन प्रोसिजर अँड आर रिक्वायरमेंट्स so that the research design are also in common. In such study, the researcher must be able to define clearly what he want to measure and must find adequate method of measuring it along with the clear cut definition of population he want to study. अशा प्रकारच्या रिसर्चमध्ये रिसर्च डिफाईन करताना सुद्धा क्लिअरली डिफाईन केला पाहिजे. त्याचं मेजरमेंट कसं करणार आहोत, आपण कशाला कोणत्या गोष्टी चेक करणार आहोत, कोणत्या व्हेरिएबलवर काम करणार आहोत, तेच क्लिअरन्स असलं पाहिजे. त्यानंतर पॉप्युलेशन कोणतं असणार आहे त्याचं डेफिनेशन केलेलं पाहिजे. इन डिस्क्रिप्टिव्ह अँड डायग्नोस्टिक स्टडी फर्स्ट स्टेप इज टू स्पेसिफाय द ऑब्जेक्टिव्ह विथ सफिशियंट प्रिसिजन टू एन्श्युअर दॅट the data collection are relevant. If this is not done carefully, the study may not provide the desired. ह्या डिस्क्रिप्टिव्ह आणि डायग्नोस्टिक स्टडीचं रिसर्च डिझाईन करत असताना आपल्याला पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्ह क्लिअर केले पाहिजे आणि ऑब्जेक्टिव्ह स्पेसिफाय केल्यानंतरच आपण रिसर्च डिझाईन करू शकतो. द रिसर्च डिझाईन मस्ट मेक इनफ प्रोव्हिजन of the protection against bias and must maximize reliability with a due concern of economical completion of the research. ह्या प्रकारच्या रिसर्च डिझाईनमध्ये रिलायबिलिटी असणं खूप गरजेचं आहे. रिलायबिलिटी इन प्रोसिजर, रिलायबिलिटी इन कंडक्टिंग द रिसर्च, रिलायबिलिटी इन इन्स्ट्रुमेंट टू बी यूज्ड इन द रिसर्च, रिलायबिलिटी इन इंटरप्रिटेशन. तर at every step रिलायबिलिटी इज इम्पॉर्टंट. डाटा कलेक्शन करताना कोणत्याही प्रकारचा बायस मनात ठेवून जर डाटा कलेक्शन केलेलं आहे, ती गोष्ट प्रूव्ह करायची आहे पॉझिटिव्हली, तर असं ठेवून जर आपण डेटा कलेक्शन केला किंवा इंटरप्रिटेशन केलं तर निश्चित या डिझाईनमध्ये ह्या रिसर्च पद्धतीचं आउटपुट हे चुकीच्या पद्धतीने आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट डिस्क्रिप्टिव्ह अँड डायग्नोस्टिक रिसर्च आर हेविली costly. So economic procedure should also take into consideration. Then comes the question of selecting the methods by which the data are to be obtained. In other words, techniques for collecting the information must be devised. डाटा कलेक्शन जे आहे ते सुद्धा अतिशय काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं. याच्यामध्ये सेव्हरल मेथड्स सच ॲज ऑब्झर्वेशन, क्वेश्चनेअर, इंटरव्ह्यू, एक्झामिनेशन ऑफ रेकॉर्ड्स अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहे ते आपल्याला साधारणतः करायचं. आता फॉर एक्झाम्पल एक साधी गोष्ट सांगायची ठरली की कावीळवर कशा प्रकारची ट्रीटमेंट द्यायची याचा अभ्यास जर एखादा रिसर्चर करणार असेल तर कावीळवर आतापर्यंत दिलेल्या ट्रीटमेंटमधल्या ज्या केस स्टडीज आहेत ते रेकॉर्ड करून ठेवलेले असतात डॉक्टरनी. कोणत्या प्रकारचं औषध दिल्यावर काय रिझल्ट मिळाले, तर ते रेकॉर्ड्स जर एखाद्यांनी ॲनालिसिस करायचं ठरलं तर फ्रिक्वेन्सी त्याद्वारे सुद्धा डायग्नोस्टिक करता येते की एका ठराविक प्रकारच्या औषधाने कशा प्रकारे ती कावीळ बरी झालेली आहे, कावीळचं प्रमाण वाढले किंवा एखादं औषध हे कशा प्रकारे ॲडव्हर्सली त्या कावीळवर इफेक्ट केलेला आहे किंवा इतर ऑर्गनला साईड इफेक्ट झालेला आहे. तर अशा प्रकारच्या स्टडीजमध्ये याला म्हणायचं एक्झामिनेशन ऑफ रेकॉर्ड्स. डॉक्टर जे रेकॉर्ड करून ठेवतो रिझल्ट्स आफ्टर गिव्हिंग सर्टन ड्रग्स, ही ट्राईंग टू रेकॉर्ड द एव्हरीथिंग दॅट इज पल्स रेट असेल किंवा रक्तातल्या कावीळचं प्रमाण असेल, हे किती प्रमाणात झालेलं आहे तर याचं डॉक्युमेंटेशन करा. असा डॉक्युमेंटेशन सुद्धा एक स्टडी आहे, त्याचा स्टडीसुद्धा याच्यामध्ये केला जातो. म्हणजे प्रत्येक वेळेस एक्सपेरिमेंट किंवा सेटअप तयार करण्याची गरज नसते, तर बऱ्याच वेळेस रिअल सेटिंगमध्ये अशा प्रकारचे रेकॉर्ड्स तयार असतात आणि ते इथे वापरता येतात. तर हे रिसर्च डिझाईनमध्ये आपल्याला फायनल करावे लागतात. आता ऑब्झर्वेशन, क्वेश्चनरी, इंटरव्ह्यू, एक्झामिनेशन हा सगळा पार्ट डायग्नोसिस आणि बऱ्याचशा ड्रग्सचे जे इफेक्ट्स असतात ते तर इंटरव्ह्यू किंवा पेशंटला काय होत आहे याच्या ॲन्सरनी ते मिळत असतात. आजकाल टेस्ट उपलब्ध असल्यामुळे टेस्ट करून पण ते फायनलाइज त्याचं क्वांटिफिकेशन करता येतं. तर ह्या ज्या डायग्नोस्टिक्स आणि रिसर्च आहे
आणि डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. आता वर्कर सॅटिस्फॅक्शनच्या बाबतीत पण सांगितलं, की मी तिथे सॅलरी किती आहे आणि कशी वाढत गेलेली आहे, याचे रेकॉर्ड्स आपल्याला कंपनीमध्ये मिळतो. तर त्या कंपनीमधून त्या रेकॉर्ड्सद्वारे सुद्धा बरीच चांगली रिलायबल माहिती बाहेर येऊ शकते. आणि त्याच्यासोबत ऑब्झर्वेशन, क्वेशनरी, इंटरव्ह्यू अशी टेक्निक वापरू शकतो. सेव्हरल मेथड्स आर अवेलेबल विथ देअर मेरिट्स अँड डिमेरिट्स. त्याचे काहींचे मेरिट्स अँड डिमेरिट्स आहे ते आपण पुढे अभ्यासणार आहोत, की क्वेशनरी कोणत्या प्रकारचे असतात, ऑब्झर्वेशन कोणत्या प्रकारे केलं जातं, इंटरव्ह्यू कसे घेतले जातात, या संदर्भाची माहिती आपण पुढील काही भागांमध्ये पाहणार आहोत. इन डिस्क्रिप्टिव्ह studies, at every step the research is always desirable to pre-test the data collection instrument before they are finally used for the study purpose. आता डिस्क्रिप्टिव्ह आणि डायग्नोस्टिक स्टडीमध्ये आपण जे काय आता क्वेशनरी फॉर एक्झाम्पल बनवलेली आहे, तर ती क्वेशनरी वेग होता कामा नये, नाही तर तुमचा डेटा कलेक्शन चुकीचं होणार. म्हणून त्याच्या अगोदर प्री टेस्ट करणं गरजेचं आहे, की वेदर आवर क्वेशनरी प्रिपेअर्ड क्वेशनरी इज अप टू mark or not, or whether it is relevant to our research problem or not. कारण डेटा कलेक्शन घेण्या अगोदर जे इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात, म्हणजे इंटरव्ह्यूचं शेड्यूल असेल, त्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न असतील, तर ते असतील, किंवा क्वेशनरीमधले क्वेश्चन्स असतील, किंवा रेकॉर्ड्स असेल, तर हे जे इन्स्ट्रुमेंट्स असतात हे प्री टेस्ट करून वापरले जातात. म्हणजे याला थोडक्यात काय म्हणतात, स्ट्रक्चर्ड इन्स्ट्रुमेंट्स. लक्षात घ्या. तर ह्या सगळ्या गोष्टी रिसर्च डिझाईनमध्ये कन्सिडर करायच्या आहे. आता याला एक्सप्लोरेटरी रिसर्च आणि एक्सप्लोरेटरी रिसर्च आपण 2 प्रकार बघितले. एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन आणि डिस्क्रिप्टिव्ह किंवा डायग्नोस्टिक रिसर्च डिझाईन. तर ह्या दोन्ही रिसर्च डिझाईनमध्ये असे कोणते प्रकार, रिसर्च डिझाईनचे फिक्स प्रकार नाहीये. तर यात काही रूल्स सांगितलेले, की एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन करताना काय केलं पाहिजे आणि डिस्क्रिप्टिव्ह किंवा डायग्नोस्टिक रिसर्च करताना काय केलं पाहिजे. तर अशा कोणत्याही प्रकारचे रिजिड अशा स्वरूपाचे नाही, फक्त एक सांगितलेलं आहे. आता त्याचा फरक आपण इथं खाली बघणार आहोत, त्यामध्ये क्लिअर होईल की एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन आणि डायग्नोस्टिक रिसर्च डिझाईन याच्यामध्ये कसं, एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईनमध्ये फ्लेक्झिबल डिझाईन असतं, मी अगोदर सांगितलं. तर डिस्क्रिप्टिव्ह आणि डायग्नोस्टिकमध्ये रिजिड, स्ट्रक्चर्ड असतं, त्यामध्ये कोणताही बदल रिसर्चरला करता येत नाही. त्यानंतर एक्सप्लोरेटरी रिसर्चमध्ये नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग असते. कोणत्याही प्रकारे प्रोबॅबिलिटी वापरलेली नाही, रिसर्चरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पर्पजिव्ह किंवा जजमेंट सॅम्पलिंग घेतली जाते. सॅम्पलिंगचे 2 प्रकार आहे, पर्पजिव्ह सॅम्पलिंग आणि जजमेंट सॅम्पलिंग. पुढील मॉड्यूलमध्ये आपण ते पाहणार आहोत. तर नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग केली जाते. यामध्ये रिसर्चर ठरवतो की कोणत्या सॅम्पल्सला आपल्याला रिसर्च टेस्टिंगसाठी घ्यायचं आहे. हे मोस्टली रिसर्चरवर अवलंबून असतो. पण डिस्क्रिप्टिव्ह और डायग्नोस्टिक रिसर्चचं डिझाईन करत असताना प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग इज मस्ट, दॅट इज रँडम सॅम्पलिंग. कारण प्रत्येक सॅम्पल हे सॅम्पलला त्या टेस्टिंगमध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे आणि एकाच प्रकारचं म्हणजे एक्स्ट्रोजिनियस फॅक्टर जर आपल्याला कमी करायचं असेल, की एक्सपेरिमेंटल एरर कमी करायचं असेल, तर निश्चितपणे आपल्याला रँडम सॅम्पलिंग घ्यावी लागते. म्हणजे काय, की रँडम सॅम्पलिंग घेतल्यानंतर जो ग्रुप तयार होतो तो हेट्रोजिनियस न राहता होमोजिनियस प्रकारचा असतो. म्हणून रँडम सॅम्पलिंग इज इम्पॉर्टिंग. एकाच प्रकारचा जर पहिले 10 विद्यार्थी घेतले आणि ते जर हुशार असतील रोल नंबर प्रमाणे, किंवा एकाच आडनावाचे विद्यार्थी घेतले, तर त्या सॅम्पलिंगला कोणत्याही प्रकारे अर्थ राहत नाही. म्हणून डिस्क्रिप्टिव्ह किंवा डायग्नोस्टिक रिसर्चमध्ये रँडम सॅम्पलिंग घ्यावी लागते. म्हणजे युनिव्हर्सल अशा प्रकारचं स्टेबल प्रकारचं सॅम्पलिंग घेता येऊ शकतं. तर हे रिसर्च डिझाईन करत असताना सॅम्पलिंगच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागते. एक्सप्लोरेटरी रिसर्च आर नो प्री प्लॅन डिझाईन ॲनालिसिस. कोणतंही रिझल्ट ॲनालिसिस प्री प्लॅन नसतं. कारण येणारा डाटा हा बऱ्यापैकी आपल्याला माहीत नसतो. तो डेटा कसा कलेक्ट होणार आहे आणि कोणत्या स्वरूपात तो अवेलेबल असणार आहे. पण डिस्क्रिप्टिव्ह आणि डायग्नोस्टिक रिसर्चमध्ये प्रत्येक गोष्ट प्री प्लॅन असते. तर स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस सुद्धा याचं प्री प्लॅन्ड असतं. प्री प्लॅन डिझाईन ॲनालिसिस आहे.
एक्सप्लोरेटरी रिसर्चमध्ये अनस्ट्रक्चर्ड इन्स्ट्रुमेंटेशन फॉर डेटा कलेक्शन. डेटा कलेक्शनमध्ये कोणत्याही प्रकारचं स्ट्रक्चर्ड म्हणजे व्हेरिफाईड प्री टेस्ट केलेलं इन्स्ट्रुमेंट वापरलं जात नाही. तर डिस्क्रिप्टिव्ह अँड डायग्नोस्टिक रिसर्चमध्ये स्ट्रक्चर्ड इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं. बऱ्याच वेळेस त्या क्वेश्चनरी छोट्याशा ग्रुपवर ॲप्लाय करून त्यात रिलायबल डाटा आपल्याला गोळा होतो की नाही हे पाहिलं जातं. किंवा डेटा कलेक्ट करताना इंटरव्ह्यू घेताना कोणत्या प्रकारे आपण क्वेश्चन विचारायचे आहे हे स्ट्रक्चर्ड असतं आणि ते अप्लाय करून बघितलं जातं. प्री टेस्ट असतं म्हणजे थोडक्यात त्याचा पायलट स्टडी झालेला असतो. पायलट स्टडीनुसार ते किती रिलायबल आहे ते चेक केलेलं असतं. म्हणून डिस्क्रिप्टिव्ह अँड डायग्नोस्टिक स्टडीमध्ये स्ट्रक्चर्ड इन्स्ट्रुमेंट्स हे डेटा कलेक्शनसाठी वापरलं जातं. 5वं आहे एक्सप्लोरेटरी रिसर्चमध्ये नो फिक्स डिसिजन अबाउट ऑपरेशनल प्रोसिजर. कोणत्या प्रकारे आपण रिसर्च पुढे नेणार आहोत आणि कोणत्या प्रकारचं डेटा कलेक्शनमध्ये आपण काय करणार आहोत, डेटा आलेल्या डेटाचं काय करणार आहोत याचं फिक्स्ड डिसिजन अगोदर घेतलेलं नसतं. स्पॉन्टेनियस डिसिजन हा त्याचा एक महत्त्वाचा पार्ट आहे. तर डिस्क्रिप्टिव्ह आणि डायग्नोसिसमध्ये ॲडव्हान्स डिसिजन असतं की आपण आलेल्या डेटावर कोणत्या प्रकारचं ऑपरेशन्स करणार आहोत, कोणत्या प्रकारच्या क्रिया करणार आहोत, कोणत्या प्रकारे स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करणार आहोत हे प्री प्लॅन असतं. एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईनमध्ये डिस्कवर द आयडियाज अँड इन्साईट. त्याचा उद्देशच मुळात असतो की प्रॉब्लेम्सची जी काय आहे त्याची आयडिया, त्याची कल्पना येणं आणि त्याच्यामधील गांभीर्य किंवा त्याचे वेगवेगळ्या पैलूंबद्दल माहिती मिळणं. पण डिस्क्रिप्टिव्ह अँड डायग्नोस्टिक स्टडीजमध्ये डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ऑर द फंक्शन ऑफ पर्टिक्युलर ग्रुप ऑर इंडिव्हिज्युअल. एका ग्रुपचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? व्हॅक्सिनेशन दिल्यानंतर कोणते कॅरेक्टरिस्टिक जाणवतात? व्हॅक्सिनेशन न दिल्यावर कोणते कॅरेक्टरिस्टिक्स जाणवतात? तर हे कॅरेक्टरिस्टिक्स एका ग्रुपचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? त्यात कोणता बदल होतो? व्हेरिएबलमधला संबंध कसा आहे? कोरिलेशन, असोसिएशन कसं आहे? याबद्दलची माहिती होत असते. जसं मी तुम्हाला सांगितलं कार आणि मनी. कार वाढली कारमधचे मनी वाढले तर कार परचेस करण्याची संख्या वाढते. म्हणजे व्हेरिएबलमध्ये रिलेशन काय आहे? व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स बिहाइंड ते इथे लक्षात घेतलं जातं. फ्रिक्वेन्सी चेक केलेली जाते. तर अशा प्रकारे रिसर्च डिझाईनमध्ये हा फरक आहे दोन्ही. 7वा प्रकार आहे एक्सप्लोरेटरी रिसर्चमध्ये एक्सपर्ट सर्व्हे, पायलट सर्व्हे मेथड्स आर यूज्ड. एक्सपर्ट सर्व्हे म्हणजे एक्सपर्ट लोकांचं सर्व्हे घेतला जातो, त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो किंवा पायलट सर्व्हे घेतला जातो. त्या मेथड वापरल्या जातात. तर डिस्क्रिप्टिव्ह अँड डायग्नोस्टिक रिसर्चमध्ये सेकंडरी डाटा सर्व्हे, पॅनल ऑब्झर्वेशन मेथड आर यूज्ड. सेकंडरी डाटा जो असतो तो सेकंडरी डाटा बघितला जातो, पॅनल सर्व्हे घेतला जातो आणि त्यावरून रिसर्च प्रॉब्लेम्स डिफाईन केला जातो. तर अशा प्रकारे रिसर्च डिझाईन, एक्सप्लोरेटरी आणि डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचे प्रकार आहे. त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारांमध्ये जेव्हा आपण रिसर्च डिझाईन करणार आहोत त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की ह्या पद्धतीमध्ये रिसर्च डिझाईनचे प्रकार नाहीये. तर एका पद्धतीवर कशाप्रकारे रिसर्च डिझाईन तयार करत असताना काळजी घ्यायची आहे, याबद्दलची नियमावली किंवा याबद्दलची माहिती या 2 प्रकारच्या रिसर्च डिझाईनमध्ये दिलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचं की जिथं रिसर्च डिझाईन हे अत्यंत क्रुशियल लागतं आणि तो भाग जो आहे रिसर्च डिझाईन इन केस ऑफ हायपोथेसिस टेस्टिंग रिसर्च याच्यामध्ये मात्र अतिशय काळजीपूर्वक आपल्याला रिसर्च डिझाईन करावं लागतं. तर आणि तरच मिळणारं आउटपुट हे रिलायबल आणि व्हॅलिड असणार आहे. म्हणून रिसर्च डिझाईन इन केस ऑफ हायपोथेसिस टेस्टिंग रिसर्च स्टडीज हा पार्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर इथे आपण थांबूया. थँक यू व्हेरी मच.